फार पूर्वीची गोष्ट आहे. एक टोपीवाला टोप्या विकण्यासाठी बाजारात जात असे. बाजार झाल्यावर तो परत घरी जात असे. एकदा परत घरी जाता जाता खूप ऊन असल्यामुळे तो एका झाडाखाली टोप्या ठेवल्या आणि तो झोपी गेला. तो शांतपणे झोपी गेला. पण झाडावर माकडे होती आणि माकडे त्याच्या टोप्या बघत होती आणि त्याच्या डोक्यात पण टोपी होती. ते बघून झाडावरचं एक एक माकड खाली उतरलं आणि त्यांनी त्या टोपीवाल्या जवळच्या एक एक टोप्या घेतल्या आणि आपापल्या डोक्यात घातल्या आणि इकडे तिकडे बघू लागले. इतर माकडे पण आले आणि ते पण उतरले झाडावरून आणि त्याच्या टोप्या घेऊ लागले. असं करता करता अनेक माकडांनी त्याच्या टोप्या घेतल्या. थोड्या वेळाने त्याला जाग आली. बघितलं तर काय, सगळे टोप्या गायब होत्या. मग त्याने वर बघितलं तर वर माकडे टोप्या घालून बसलेले होते. त्याने टोप्या मागितल्या तर माकडे टोप्या देतच नव्हते. त्यामुळे तो शेवटी वैतागला आणि डोक्याची टोपी काढून त्याने खाली टाकली. ते बघून सर्व माकडांनी देखील स्वतःच्या डोक्यावरच्या टोप्या काढल्या आणि खाली फेकून दिल्या. अशा रीतीने टोपीवाल्याला त्याच्या टोप्या परत मिळाल्या आणि तो पुढे निघून गेला. धन्यवाद.